नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 7वीचं जे प्रकरण आहे 9वं प्रकरण आपण याचा अभ्यास करणार आहोत आणि प्रकरणाचं नाव काय आहे मुलांनो? समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. हे खूप छान प्रकरण आहे मुलांनो. तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण बघूया. समप्रमाण म्हटलं म्हणजे काय आहे ते मुलांनो? इक्वल क्वांटिटी. आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर एक कमी होते तर एक जास्त होते. म्हणजे बघा मुलांनो, आपण समप्रमाण म्हटलं तर आपण बघूया. जसं समप्रमाणामध्ये बघा मुलांनो, की आपण एक उदाहरण घेऊया जुळ्या मुलांचं. तर समजा जुळ्या मुलांमध्ये एकाच मुलाची समजा वाढ झाली, तर ऑटोमॅटिक दुसऱ्या मुलाची पण काय होईल मुलांनो? वाढ होईल. हेच समप्रमाणाचं उदाहरण आहे. आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर बघा, तुम्ही बागेमध्ये जातच असाल मुलांनो, तर बागेमध्ये गेल्यावर तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारची झुले असतात. तर त्याच्यात बघा एखादं झुलं तुम्ही म्हणजे आता सीसॉ बघितलं असेल, तर सीसॉवर काय होते मुलांनो? एका साइडला समजा खालच्या बाजूला एक मुलगा बसला, तर तो दुसरा साइड आहे तो कसा वर जातो. म्हणजे ते प्रमाण सारखं असते का? नाही. म्हणजे एकाची संख्या वाढली तर दुसऱ्याची संख्या काय होते? कमी होते. आणि एक कमी झाला तर दुसरा वाढतो. त्यालाच आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. तर बघा इथे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, की सरिताबेन, आयशा आणि मीनाक्षी यांनी प्रत्येकी 2,400, 5,200 व 3,400 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला आणि त्यांना 50% नफा झाला. तो त्यांनी कसा वाटून घ्यावा, तो काढून न घेता पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी भांडवलात मिळवला तर प्रत्येकाची पुढच्या वर्षासाठी भागीदारी किती असेल? तर बघा मुलांनो, प्रश्न अजून आपण एकदा व्यवस्थित वाचून घेऊया आणि आपल्याला ह्या प्रश्नामध्ये कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण बघूया आणि आपल्याला काय काढायचं आहे ते बघूया. बघा, सांगा मुलांनो मला. बघा, बिझनेस किती जणांनी केला? इथे 3 जण आहेत. सरिताबेन आहे, आयशा आहे आणि मीनाक्षी आहे. आणि यांनी प्रत्येकाने किती गुंतवणूक केलेली आहे? गुंतवणुकीची रक्कम सुद्धा आपल्याला माहित आहे. 2400 रुपये, 5200 रुपये आणि 3400 रुपये. असा गुंतवणूक करून त्यांनी व्यवसाय चालू केला. म्हणजे ह्या सगळ्यांची एकूण गुंतवणूक किती राहील ते आपण बघूया. म्हणजे एकूण गुंतवणूक काढायची तर काय करावं लागेल? इथे 3 पार्टनर्स आहेत ना, सरिताबेन, आयशा आणि मीनाक्षी. ते एकूण गुंतवणूक काढायची आहे म्हणजे आपल्याला ह्या तिघांची पण बेरीज करावी लागेल. त्याच्यानंतर बघा, त्यांना 50% नफा सुद्धा झाला. मग त्या गुंतवणुकीवर त्यांना 50% प्रॉफिट झाला. तो त्यांनी कसा वाटून घ्यावा? आता कसा वाटून घ्यावा? बघा मुलांनो, इथे प्रॉफिट किती झालेला आहे हे सुद्धा आपल्याला सांगितलं आहे. त्यांची गुंतवणूक सांगितलेली आहे. तर जो प्रॉफिट आहे तो कसा राहील मुलांनो? हमखास तिघांचाही प्रॉफिट कसा राहील? वेगळा-वेगळा राहील. कारण प्रत्येकाने कमी-जास्त अशी रक्कम इथे इन्व्हेस्ट केलेली आहे आणि सगळ्यात जास्त रक्कम ही आयशाने इथे इन्व्हेस्ट केली आहे. तर आयशाला नक्कीच जास्त प्रॉफिट होईल. मग प्रॉफिट काढून घेतल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे पुन्हा? तो काढून न घेता पुढच्या, मग जो प्रॉफिट आहे तो पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी भांडवलात मिळवला. मग हे जो भांडवल जे येणार आहे त्या भांडवलामध्ये पुन्हा तो जो प्रॉफिट आलेला आहे तो पुन्हा ऍड करायचा आणि प्रत्येकी पुढच्या वर्षासाठी किती त्यांची भागीदारी राहील, किती इन्व्हेस्टमेंट राहील हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, आपण सगळ्यात आधी काय करूया मुलांनो, इथे जो सरिताबेन, आयशा आणि मीनाक्षी यांची जी गुंतवणूक आहे ती आपण करूया. एकूण गुंतवणूक किती आहे मुलांनो? बघा, तर बघा मुलांनो, एकूण गुंतवणूक किती आहे त्यांची? त्याच्यासाठी आपण काय करूया? यांची बेरीज करूया. 2400 अधिक 5200 अधिक 3400. बघा, यांची बेरीज केल्यावर किती येते आपण बघूया. 2400 अधिक 5200 अधिक 3400. सांगा मुलांनो, यांची बेरीज केल्यावर किती येणार आहे? 0 अधिक 0 अधिक 0 0 येईल. इथे पण 0 अधिक 0 अधिक 0 0 येईल. त्याच्यानंतर 4 अधिक 2 6 आणि 6 अधिक 4 10. व्हेरी गुड. 10चा इथे 0 लिहूया आणि हातचा इथे एक वर देऊया. मग बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 3
बघा, हे जे 5 आणि 3 8, 8 मध्ये 2 टाकले तर किती होतील? 9 10 आणि 10 मध्ये 1 टाकला तर 11. म्हणजे किती आले आहे मुलांनो? 11,000. यांचं जे एकूण गुंतवणूक आहे ती किती आली आहे? 11,000 रुपये. ही एकूण शॉर्टमध्ये बघा, ही काय आहे? एकूण गुंतवणूक आलेली आहे. तर बघा, याला आपण इरेज करूया. आणि आता बघा, यांची जी गुंतवणूक आहे मुलांनो, ती आलेली आहे 11,000 रुपये. परंतु आता बघा, त्यांना त्याच्यावर प्रॉफिट किती % झाला आहे मुलांनो? व्हेरी गुड. त्यांना 50% प्रॉफिट झालेला आहे. तर मग त्यावर झालेला जो नफा आहे, तो नफा किती झालेला आहे? 50%. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 11,000 गुणिला 50% डिवाइड बाय 100. मग आता कारण 50% प्रॉफिट झालेला आहे म्हणून मग बघा, हे 2 शून्य ह्या 2 शून्यासोबत इथे कट होतील आणि मग इथे काय शिल्लक राहील? म्हणजे 110 गुणिला 50 आपण केलं तर किती येणार आहे? अशा वेळेस बघा, आपण काय करायचं? शॉर्टमध्ये 11 शून्यांना सोडून द्यायचं. 11 पाचशे किती होते? 55 आणि हे 2 शून्य असल्यामुळे इथे 2 शून्य देऊन द्यायचा. तर जो नफा आहे तो किती झालेला आहे? एकूण जो नफा आहे तो किती आहे? 5,500 रुपये हा एकूण नफा झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, तो त्यांनी कसा वाटून घ्यायचा ते आपल्याला इथे काढायचं आहे. तर बघा, आपण नफा जो आहे तो काढलेला आहे. आता इथे बघा, तिघे जण इथे इन्व्हेस्टर आहेत. सरिताबेन आहे, आयशा आहे आणि मीनाक्षी आहे. तर आपण बघा मुलांनो, जेव्हा 2 संख्यांचं आपल्याला प्रमाण काढायचं आहे, तर आपण काय करतो? तर 2 संख्यांचं जेव्हा प्रमाण काढतो तर त्या संख्यांचं आपण काय करतो? त्यांना त्यांच्या सामाजिक विभाजकाने भागतो आणि त्याचं सिंपल जे साधं सोप्या रूपामध्ये आपण ते लिहितो. तर इथे बघा, आपल्याला जी संख्या दिलेली आहे यांचं प्रमाण काय आहे बघा? 2400, 5,000, 200 आणि 3,400. तर आपण काय करतो? मग त्याला त्याच्या सामायिक विभाजकाने आपण भागतो. तर इथे आपण 100 ने आधी भागूया मुलांनो. 100 ने भागल्यावर काय शिल्लक राहणार आहे बघा? आणि इथे लिहायचं. का बरं असं झालं? तर 100 ने भागून. 100 ने भागल्यावर एवढा आलेला आहे. मग पुन्हा याला आपण अजून छोट्या रूपात लिहू शकतो, संक्षिप्त रूपामध्ये याला लिहू शकतो. सोपं रूप याला द्यायचं आहे. तर अजून काय करूया आपण? सांगा मुलांनो. आपण हे तीनही संख्याला बघा, आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं. बघा, 100 ने दिलं, आपण भागलं. आता अजून कोणत्या संख्येने इथे भागूया? थोडा विचार करा आणि सांगा. व्हेरी गुड. इथे आपण याला 2 ने भागूया. आणि समजा 2 ने भागल्यावर किती येईल? समजा 2 ने 24 ला भागितलं तर 12. इथे किती येईल? 26 दुने 52 आणि 34 ला 2 ने भागितलं तर 17 दुने 34. तर याचं बघा, सिम्पलेस्ट जे फॉर्म आहे ते पुन्हा काय झालेलं आहे? 12, 12, 26 आणि 17. मग इथे का बरं आलेलं आहे ते हे लिहायचं. 2 ने भागून. 2 ने भागलं, त्याच्यामुळे आपला याचा सिम्पलेस्ट फॉर्म आलेला आहे. तर आता बघा, आपण काय करूया? त्यांचा नफा कसा वाटून घेतला आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. तर म्हणून आपण बघा, जे सरिताबेन आहेत, आपण सरिताबेनचं काय करूया मुलांनो? सरिताबेनचा जो नफा आहे तो आपण किती मानूया? 12 आलेला आहे, तर तो आपण 12p मानूया. त्याच्यानंतर जो आयशा आहे, आयशाचा नफा किती मानूया? आयशाचं प्रमाण किती आलेलं आहे? 26, म्हणून इथे 26p मानूया. आणि मग मीनाक्षी आहे, तर मीनाक्षीचं किती आहे मुलांनो? 17p मानू. असं लिहायचं मुलांनो. आपण यांचा जो नफा आहे तो काय मानलेला आहे? सरिताबेनचा नफा आपण 12p मानलेला आहे आणि जो आयशा आहे त्यांचा नफा 26p मानलेला आहे आणि जो मीनाक्षी आहे तिचा नफा आपण 17p मानलेला आहे. त्यांचा नफा काढायचा तर आपण काय करूया? तिघांची बेरीज करूया. बघा, म्हणजे 12p अधिक 26p अधिक 17p बरोबर एकूण नफा येईल. आणि एकूण नफा किती आलेला आहे मुलांना? आपण जो एकूण नफा काढलेला आहे, हा एकूण नफा आहे मुलांनो.
तर जो एकूण नफा आहे हा काय आहे, एकूण नफा आहे. नफा लिहिलेला आहे पण हा एकूण नफा आहे. तर जो एकूण नफा आहे तो काय आहे मुलांनो, आपण काढला होता एकूण नफा, कारण आपल्याला नफ्यावरचं पर्सेंट सांगितलेलं होतं. तर आपण ते किती आलेलं एकूण नफा 5500, म्हणून ह्यांची बेरीज करून इथे लिहूया 5500 रुपये. तर बघा आता ह्या तिघांची पण आपण बेरीज करूया मुलांनो. 12p अधिक 26p अधिक 17p किती येईल मुलांनो, बघा 12 अधिक 26 अधिक 17 यांची बेरीज करूया. आणि बघा 6 अधिक 2 अधिक 7 किती येईल मुलांनो, 15चे 5 आणि हातचा आला इथे 1. मग बघा 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4, 4 अधिक 1 5, म्हणजे किती आलं 55 येणार आहे. म्हणजे 12p अधिक 26p अधिक 17p बरोबर 55p हे उत्तर येणार आहे. बघा इथे जागा नसल्यामुळे आपण हे थोडं इरेज करूया आणि इथे लिहूया. इथे आपण फक्त काय होतं यांचं, जो एकूण आपण यांची बेरीज केली होती, तर बेरजेमध्ये आपण काय काढलं होतं मुलांना सांगा थोडं, एकूण नफा काढला होता त्यांचा. एकूण हे काय काढलं होतं आपण, यांची गुंतवणूक काढली होती. तर एकूण गुंतवणूक किती आली होती मुलांना आपली, 11,000 आली होती. त्याच्यानंतर आपण अजून काय काढलं होतं सांगा, त्याचा जो नफ्यावर 50% झालेलं होतं, म्हणजेच एकूण नफा आपण इथे काढलेला होता. तर एकूण नफा किती आला होता मुलांनो, एकूण नफा बरोबर 5500 रुपये आला होता. तर हे दोन्ही लक्षात ठेवायचं मुलांनो, की गुंतवणूक किती आली होती आणि नफा किती आला होता. आता बघा आपण काय करत आहोत, सरिताबाईंचा नफा अधिक आयशाबाईंचा नफा अधिक मीनाक्षीचा नफा बरोबर एकूण नफा. तर यांची बेरीज आपण केली होती, तर किती आलं होतं मुलांनो, 12p अधिक 26p अधिक 17p किती आलं होतं मुलांनो सांगा. एक्झॅक्टली राईट, 55p आलं होतं, 55p बरोबर 500 रुपये, म्हणून इथे लिहूया 5500 रुपये बरोबर p बरोबर किती येईल. आपण असंही करू शकतो मुलांनो, कसं करू शकतो सांगा, व्हेरी गुड, आपण असंही लिहू शकतो की दोन्ही बाजूला 55 ने भागूया, मग ते 55 मीन्स जे 55 आहे ते कट होईल. पण इथे आपण काय करूया, p बरोबर 5500 भागीला 55 याला आपण भागूया. आणि मग इथे p ची जी किंमत आहे ती किती आली आहे बघा, 100. p ची जी किंमत आहे ती किती आहे, 100 आलेली आहे. p म्हणजेच आपण काय घेतलेला आहे मुलांनो, नफा घेतलेला आहे इथे, म्हणून इथे जी p ची किंमत आहे ती किती आहे, 100 आलेली आहे. मग आता बघा p ची किंमत ही 100 आलेली आहे, तर आपण सरिताबाईंचा नफा किती घेतला होता मुलांनो, 12p घेतला होता. आयशाचा नफा 26p घेतला होता आणि मीनाक्षीचा जो नफा आहे तो 17p घेतला होता. तर आपण त्यांचा नफा काढूया मुलांनो. इथे सुद्धा एवढं तुम्हाला समजलं मुलांनो, आपण पुन्हा एकदा ओव्हरलुक करूया मुलांनो. बघा इथे सरिताबाई, आयशा, मीनाक्षी यांना प्रत्येकी त्यांची जी गुंतवणूक आहे त्याची रक्कम आपल्याला दिली होती, त्यांना किती टक्के नफा झाला होता हे सुद्धा आपल्याला दिलेलं होतं. आणि म्हणून आपण काय केलं होतं, त्यांची एकूण गुंतवणूक केली होती. ह्या तिघांची पण आपण बेरीज केल्यावर एकूण गुंतवणूक 11,000 रुपये आली होती. मग नफा त्यांचा 50% झाला. मग आपण 11,000वर त्यांना आपण 50% केलं, तर त्याचे जे एकूण नफा किती आला होता मुलांनो, 5500 रुपये आलं. त्याच्यानंतर बघा त्यांनी कसा वाटून घ्यायचा हे आपल्याला काढायचं आहे. मग आपण त्यांचं जे गुंतवणुकीचं दिलेलं आहे प्रमाण, तर आपण काय केलं, जेव्हा दोन संख्या असतात तर त्यांचा आपल्याला दोन संख्या असल्या तर त्या दोन संख्यांचा आपण काय करतो, त्या दोन संख्यांना सामायिक विभाजकाने भागून आपण त्याचं काय करतो, छोटं रूप लिहितो, सोप्या रूपामध्ये त्या संख्येला लिहितो. तिथे आपण बघा आपल्याला सोप्या रूपांमध्ये लिहायचं होतं, ही मोठी संख्या होती तर आपण 100ने भागलं, मग हे 0 0 कट झालं, मग 24 52 आणि 34 आलं, मग पुन्हा याला आपण 2 ने भागलं, मग 2 ने भागल्यावर किती आलं होतं मला, 12 26 आणि 17 आलं होतं. त्याच्यानंतर आपण त्यांचा जो नफा आहे तो काय घेतलेला आहे, 12p. सरिताबाईंचा नफा आपण कन्सिडर केलेला आहे, आयशाचा नफा आपण 26p आणि
जो मीनाक्षीचा नफा आपण 17p. मग यांचा एकूण नफा बरोबर किती आहे आपल्याला 5500 आहे. मग यांची आपण ऍडिशन केली तर किती आलं मुलांना 55 अधिक 5500 म्हणजेच पी ची किंमत किती आली आहे इथे 100 रुपये आलेली आहे. तर आता आपण हे इरेज करूया आणि आता समोरचं स्टेप सोडवूया. आता आपण पी ची किंमत आपल्याला आलेली आहे मुलांनो, म्हणजे आपण काय काढू शकतो याच्यावरून सांगा. व्हेरी गुड, म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली सरिताबेनला, मीनाक्षीला आणि आयशाला किती नफा झाला हे आपण काढू शकतो. तर बघा मुलांनो, आपण जो सरिताबेनचा नफा आहे तो किती घेतला होता मुलांनो. सरिताबेनचा जो नफा होता तो किती होता 12p होता. म्हणून इथे 12p, तर p च्या जागी आपण काय लिहूया. p ची किंमत किती आली आहे मुलांनो 100, म्हणजेच इथे 1200 येईल. 12 1 12 समोर 2 शून्य 1200. हा सरिताबेनचा झाला. त्याच्यानंतर आपण आयशाचा नफा किती घेतला होता मुलांनो. आयशाचा नफा 26p घेतलं होतं. म्हणून आपण इथे बघा 26 आणि p ची किंमत किती आहे 100 आहे. म्हणून 26 गुणिला 100 करूया मुलांनो, तर किती येईल 2600 रुपये. म्हणजे आयशाचा नफा 2600 आलेला आहे. आता आपण मीनाक्षीचा नफा काढूया मुलांनो. तर इथे बघा 17p होता मुलांनो, मग इथे 17 आणि p ची किंमत किती आहे मुलांनो 100 होती. म्हणून आपण म्हणजे किती आला आहे 17 गुणिला 100 केलं तर 1700. तर अशा प्रकारे बघा तिघांचाही सरिताबाईंचा नफा 1200 रुपये कसा आला समजलं, आणि आयशाचा नफा 2600, त्याच्यानंतर मीनाक्षीचा नफा 1700, असा तिघांचाही नफा आलेला आहे. आता काय म्हणत आहे तो त्यांनी कसा वाटून घ्यायचा, तो काढून न घेता पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी त्याला ऍड करायचा आहे. तर बघा पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी ऍड करायचा आहे, तर आपण इथे काय करूया. पुढच्या वर्षाच्या जेव्हा व्यवसायासाठी तो ऍड करायचा आहे, तर त्यांची जी रक्कम आहे, त्यांचा जो गुंतवणूक आहे, तर ती किती दिलेली आहे 2400. त्याच्यामध्ये आपल्याला हा जो आलेला नफा तो ऍड करावा लागेल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल की पुढच्या वर्षासाठी त्यांची किती भागीदारी असेल हे निघेल. तर मग आता आपण पुढच्या वर्षीची भागीदारी काढायची आहे सरिताबाईंची. तर आपण काय करूया, कारण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी भांडवल मिळवला तर प्रत्येकी पुढच्या वर्षासाठी किती भागीदारी असेल. तर सरिताबाईंची भागीदारी आपल्याला काढायची आहे. तर आपण काय करूया 2400 रुपये अधिक त्यांना मिळालेला नफा म्हणजे 1200 रुपये करूया. त्याच प्रकारे बघा मुलांनो, आपल्याला आयशासाठी काढायचं आहे. तर आयशाचं आपलं किती आलेलं आहे मुलांनो 2600 मध्ये त्यांची जी गुंतवणूक आहे ती किती आहे 5200, आणि मीनाक्षीसाठी आपल्याला काढायचं आहे मुलांनो. तर आपण लिहूया इथे मीनाक्षी, की मीनाक्षीसाठी आपल्याला ह्या वर्षासाठी भांडवलात किती मिळवावं लागेल. तर प्रत्येकाची आपण पुढच्या वर्षासाठी भागीदारी काढत आहोत. तर मीनाक्षीची किती राहील मुलांनो इथे 3400 अधिक त्याला मीनाक्षीला किती फायदा झालेला आहे, किती नफा झालेला आहे 1700. आता आपण हे इरेज करूया मुलांना जागा नसल्यामुळे, आणि याचं आता उत्तर काढूया आपण. किती येणार आहे सांगा, तुम्ही ऍडिशन करा पटापट वहीमध्ये आणि सांगा मला. थोडा लेंदी प्रॉब्लेम होता हा. तर यांचं आपल्याला पुढच्या वर्षासाठी किती भागीदारी असेल हे काढायचं होतं. त्यांचा जो नफा मध्ये आपण त्यांची जी गुंतवणुकीची किंमत आहे ती ऍड केली आहे. तर बघा 2400 अधिक 2400 अधिक 1200 करूया. तर किती येईल मुलांनो बघा 2400 अधिक 1200 केल्यावर 0 अधिक 0 अधिक 0 4 अधिक 2 6 आणि 2 अधिक 3 म्हणजे 3600 रुपये येणार आहे. त्याच प्रकारे बघा मुलांनो, आता आपण सरिताबाईंचं काढून झालं. आता आयशा पुढच्या वर्षासाठी किती भागीदारी देणार आहे ते काढायचं आहे. आपण काय करूया 2600 मध्ये आपण त्यांची
जी गुंतवणूक आहे 2600 काय झाला होता, सरिता 2600 जो आहे तो आयशाला नफा झाला होता आणि त्यांची गुंतवणूक किती होती 5200. मग त्यांची बेरीज करूया आणि मग इथे सांगा काय येईल. व्हेरी गुड. 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 6 आणि 2 8 आणि 5 आणि 2 7 म्हणजे 7800. तर इथे किती लिहूया मुलांना पण 7800 रुपये. मग आता आपण सरिताबाईंचं झालं, आयशाचं झालं, आता कोणाचं काढायचं आहे, मीनाक्षीचं काढायचं आहे. तर आपण याचे बघा 3400 आणि 1700 घेतलेला आहे. 3400 रुपये जो आहे तो काय आहे, मीनाक्षीने गुंतवणूक केलेला आहे आणि त्यांना नफा जो झालेला आहे तो किती आहे, 1700 रुपये आहे मुलांनो. मग याची आपण आता काय करूया, याची बेरीज करूया आणि बघा बेरीज केल्यावर किती उत्तर येणार आहे. 4 आणि 7 किती होते, 11. 11चा 1 हातचा आला 1, 3 अधिक 1 4 अधिक 1 5 म्हणजे बघा 5100 रुपये. तर थोडंसं लेंदी होतं मुलांनो, हे फक्त लक्षात ठेवायचं आणि स्टेप बाय स्टेप सोडवायचं. फायनल आन्सर आपला आलेला आहे. त्यांनी नफा किती आहे तो नफा सुद्धा आपण काढलेला आहे आणि प्रत्येक जे प्रश्नात आपल्याला विचारलं होतं की पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी भांडवलात मिळवला तर प्रत्येकाची पुढच्या वर्षाची भागीदारी किती असेल. तर बघा सरिताबाईंची भागीदारी असेल 3600 रुपये आणि मग आयशाची भागीदारी असेल 7800 रुपये आणि ॲट लास्ट मध्ये जे मीनाक्षी आहे, मीनाक्षीची भागीदारी असेल 5100 रुपये. तर बघूया मुलांनो, याचं आता आपण स्पष्टीकरण बघूया. बघा इथे एकूण भांडवल जे आहे ते आपण काढलेलं आहे. एकूण भांडवल बघा, सरिताबाईंचं 2400 रुपये, आयशाचं 5200 रुपये आणि मीनाक्षीचं 3400 रुपये होतं. मग यांची बेरीज केली तर 11000 रुपये आलं. पण आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलंय त्यांना नफा किती झाला होता, त्या भांडवलावर 50% नफा झाला होता. म्हणून 11000 गुणिला 50 भागीला 100 केलं म्हणजेच 5500 रुपये आलं मुलांनो. मग बघा भांडवलाच्या प्रमाणात नफा वाटायचा आहे, हे आपल्याला माहित आहे. किती आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्यानुसारच त्याचा नफा आपण वाटतो. तर आपण दोन संख्यांचे प्रमाण दोन्ही संख्यांना सामायिक विभाजकाने भागून सोपे करून घेतो. त्याचप्रमाणे 2 पेक्षा अधिक संख्यांचे प्रमाण सोपे करता येतात. म्हणून बघा आपण जे 2400, 5200 आणि 3400 आहे याला आपण 100ने काय केलं, भागलं आणि त्याच्यानंतर त्याला 2 ने भागलं. बघा आपण दोन संख्यांचे प्रमाण दोन्ही संख्यांना सामायिक विभाजकाने भागून सोपे करतो. म्हणून इथे बघा भागीदारीचे जे प्रमाण आपल्याला दिलेलं आहे तर याला आपण काय केलं, 100 ने भागलं. म्हणून इथे 24, 52 आणि 34. मग 2 ने भागलं तर 2 ने भागल्यावर बघा 12 दुने 24, 26 दुने 52 आणि 17 दुने 34. अशा प्रकारे 12, 26 आणि 17 हे प्रमाण आलं. त्याच्यानंतर यालाच आपण काय केलेलं आहे, सरिताबाईंचा नफा जो आहे तो 12p घेतलेला आहे, आयशाचा नफा 26p घेतला आहे आणि मीनाक्षीचा जो नफा आहे तो किती घेतला आहे मुलांनो, 17p घेतलेला आहे. आणि मग त्यांचे जो नफा आहे तर आपल्याला इथे p ची किंमत आता मग काढायची आहे मुलांनो, की p ची किंमत किती होते. तर त्या आपण काय केलं आहे, तीनही नफ्यांची बेरीज केली आहे. कारण आपल्याला एकूण नफा किती आहे तो माहित आहे, 5500 रुपये आहे. आणि 12p अधिक 26p अधिक 17p केल्यावर किती आलं मुलांनो, 55p आला आहे. म्हणजेच p बरोबर किती आलंय, 5500 भागीला 55. इथे सुद्धा बघा आपण असंही करू शकत होतो की दोन्ही बाजूला 55 ने भागू पण शकत होतो, किंवा आपण काय केलं, p बरोबर 5500 हे 55 खाली आलं आणि उत्तर किती येणार आहे, 100. म्हणजे p ची किंमत किती आली इथे, 100 आलेली आहे. आणि बघा सरिताबाईंचा नफा आपण किती घेतला होता, 12p घेतला होता. म्हणून इथे p ची किंमत लिहिली आहे. p ची किंमत किती होती मुलांनो, 100. व्हेरी गुड. म्हणून इथे 12 गुणिला 100 बरोबर 1200 आलं. आयशाचा नफा किती घेतला होता मुलांना आपण, 26p. व्हेरी गुड. म्हणून इथे 26 लिहिलं आणि p च्या जागी p ची किंमत किती आहे, 100 आहे. म्हणून 100 लिहिलं. 26 गुणिला 100 बरोबर 2600. त्याच्यानंतर मीनाक्षीचा जो नफा आहे तो किती घेतला होता मुलांनो, 17p. व्हेरी गुड. आणि p ची किंमत किती आली, 100. म्हणून 17 गुणिला 100 बरोबर 1700. तर अशा प्रकारे तिघांचाही
नफा आपण काढला आहे, पण समोर आपल्याला काय म्हटलंय की पुढच्या वर्षीसाठी त्यांची भागीदारी किती असेल त्या कारण त्यांनी जो प्रॉफिट त्या भांडवलामध्ये मिळवला तर किती असेल हे काढायचं होतं. म्हणून आपण काय केलं आहे, त्यांच्या ज्या भांडवलाच्या रकमेमध्ये तो नफा काय केला आहे आपण ऍड केलेला आहे. बघा, नफा काढून न घेता तो भांडवलात मिळवला तर प्रत्येकाचे नवे भांडवल आपण इथे काढू शकतो. तेच आपल्याला इथे विचारलेलं आहे. म्हणून बघा, पुढच्या वर्षासाठी सरिताबाईंचे भांडवल किती आहे? त्यांनी 2400 रुपये भांडवल होतं आणि झालेला नफा किती आहे? 1200 रुपये. म्हणून इथे 3600 रुपये आला आहे. त्याच प्रकारे पुढच्या वर्षासाठी आयशाचं जे भांडवल आहे ते किती होतं मुलांनो? 5200 रुपये. म्हणून इथे 5200 रुपये लिहिलं. आणि हे 2600 रुपये कुठून आलं मुलांनो? तर जो आयशाला नफा झाला होता तो 2600 रुपये इथे लिहिलेला आहे. म्हणजेच इथे 7800 रुपये. त्याच प्रकारे पुढच्या वर्षासाठी मीनाक्षीचे जे भांडवल आहे ते किती होतं मुलांनो? मीनाक्षीचं भांडवल होतं 3400 रुपये आणि मीनाक्षीला किती फायदा झाला होता? 1700 रुपये. म्हणून आपण 3400 मध्ये 1700 ऍड केले मुलांनो आणि त्याचं उत्तर आलंय 5100 रुपये. तर अशा प्रकारे बघा, पुढच्या वर्षासाठी प्रत्येकाचं किती भांडवल राहील हे उत्तर आपलं इथे आलेलं आहे मुलांनो. आणि नक्कीच तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. अशा प्रकारचे तुम्ही प्रॉब्लेम आहे त्यांचं वहीमध्ये पुन्हा पुन्हा सोडवून बघा मुलांनो. कारण काय होते, प्रश्नांमध्ये व्हॅल्यूज चेंज होतात, किमती चेंज होतात, पण प्रॉब्लेम सोडवण्याची जी पद्धत असते, उदाहरण सोडवण्याची पद्धत ती कशी असते? सारखीच असते मुलांनो.